संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तर क्लिअर झाली आहे. आता मेन्सची तयारी कुठेतरी अर्धवट झाल्यासारखं वाटतंय. कॉन्फिडन्स येत नाहीये. मागच्या वेळेस 98-100 वर गाडी अडकली होती. आता परत होईल का नाही? टायपिंग सर्टिफिकेट आहे, पण तो कॉन्फिडन्स मेन्समध्ये स्कोअरमध्ये येईल का नाही हे वाटत नाही. कट ऑफ वाढत चालला होता, पण एक थोडासा दिलासा हा जो कट ऑफ 48.25 लागला याने मिळाला की प्रत्येक वेळेला कट ऑफ वाढत नाही. पेपरच्या डिफिकल्टीवर पण बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. पण नेमकं आता करायचं काय आणि काय नाही करायचं असा गोंधळ उडलाय. टेस्ट सिरीज सोडू का नाही? टेस्ट सिरीज किती सोडवल्या पाहिजे? लँग्वेजला किती वेळ दिला पाहिजे? त्यातलं इंग्लिश जमत नाही, मग त्याचं काय केलं पाहिजे? त्यानंतर प्रॅक्टिसचे क्वेश्चन थोडे कमी पडतायत. टाइम मॅनेजमेंट जमत नाहीये. गणिताचे वेळेत पूर्ण होत नाहीयेत. गणित आधी घ्यावा का मध्ये घ्यावा? गणिताची स्ट्रॅटेजी कळत नाहीये. कंबाईन सारखं सोपं आलं तर काय करायचं? ग्रुप सी सारखं अवघड आलं तर काय करायचं? सगळ्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे सगळ्यांचं स्वागत करतो एमपीएससी एक्झाम मंत्रामध्ये. बघा, जसं काल निकाल लागला, खूप जणांचं त्या ठिकाणी झालं. हे एक आनंद आहे की खूप जणांनी प्रिलिम्स त्या ठिकाणी क्लिअर केली आहे आणि अपेक्षित प्रमाणे कट ऑफ लागला असं मी म्हणलं पहिल्यांदा. आता युजली काय होतं की ग्रुप बीचा हाय कट ऑफ लागल्यामुळं 50च्या खाली कोणी उतरायला तयार नव्हतं. पण एक आतून जो असा आवाज असतो की आता एवढा दिवस सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर 50 तर क्रॉस करेल असं वाटत नाही. जसं राज्यसेवेला 115 क्रॉस करेल असं वाटत नव्हतं, पण तो तेवढा पुढे गेला की क्वेश्चन कॅन्सल झाले नाही. ऍक्च्युली ग्रुप बीला असं वाटत होतं 60 क्रॉस करणार नाही, पण तो 62.5 तिथपर्यंत गेला. इथे मात्र ते खरं ठरलं की 50 क्रॉस करणार नाही, तो 48च्या आसपास त्या ठिकाणी राहिला. पण आता राहिलेल्या दिवसांच्या बाबतीमध्ये जे इथं तुम्ही बघताय, जर नियोजन चांगलं झालं नाही तर टांगा पलटी घोडे फरार. म्हणजे नंतर तुम्हाला जे काही मार्गदर्शन करणारे सांगणारे ते थांबणार नाहीत आणि किंवा तुम्हालाही परत नंतर काही गोष्टी उरणार नाहीत. त्यामुळे आता जर व्यवस्थित नियोजन केलं, आता जर चांगलं प्लॅनिंग केलं आणि उरलेल्या दिवसामध्ये खटक्यावर बोट मारलं की जागेवर पलटी होणार आहे. नाही तर मग परत त्याच गोष्टी आहेत की सर 2 मार्काने हे राहिलं, 5 मार्कानं सर होईल का नाही होईल, 350 जागा त्या क्लर्कच्या परत भरतील का नाही भरतील, या सगळ्या भानगडीमध्ये पडायची वेळ दुर्दैवानं त्या ठिकाणी येते. आणि थोड्या गोष्टी असतात कधी कधी प्लॅनिंग आणि मॅनेजमेंटमध्ये की शेवटच्या दिवसात सर एक रिव्हिजन झाली असती, 2 अजून बरोबर आले असते, सर टेस्ट सोडवायला पाहिजे होत्या, पेपरमध्ये गेल्यावर कळलं टाइम मॅनेजमेंट गडबडते, सर खूप टेस्ट सिरीज सोडत बसलो, रिव्हिजन राहिली. मग कुठेतरी बॅलन्स करण्याचा पण प्रयत्न त्या ठिकाणी असला पाहिजे. फक्त टेस्ट सिरीज सोडून होणार नाहीये, फक्त रिव्हिजन करून फक्त वाचन करून होणार नाहीये. प्रत्येकाला आपापल्या लेवलला, वैयक्तिक लेवलला स्ट्रॅटेजी प्लॅनिंग करावं लागेल की मला किती टेस्ट सोडवल्या पाहिजे, कधी सोडवल्या पाहिजे, रिव्हिजन कशाची केली पाहिजे, कशाची नाही केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला एक थोडासा लेखाजोखा डोळ्यासमोर असला पाहिजे. कुठला टॉपिक किती मार्काला येतात, आपण किती प्रिपेअर झालोय, किती मार्क पडू शकतात, कुठे अडकू शकतो, कुठे अडकू शकत नाही, या अनुषंगानं पण प्लॅनिंग स्ट्रॅटेजी फार महत्वाची आहे. त्याशिवाय हे होणार नाहीये. म्हणजे भलेही तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे, टायपिंग सर्टिफिकेटला मी म्हणतो मागच्या खूप संधी आहे की कॉम्पिटिशन फार कमी आहे, पण आपण जर त्या नंबरमध्ये बसणार नसू तर मग परत मी तेच म्हणतो की जेवढ्या जागा आहेत तेवढे कोणी ना कोणी पास होणार आहे. त्यात आपण असणार का नाही, टू बी ऑर नॉट टू बी इन द लिस्ट, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि तो कायम प्रश्न राहणारच आहे. कारण प्रत्येक वेळेला जागा कमी येतील जास्त येतील इट डझंट मॅटर. मागच्या 7,000 होत्या, ज्यांचं झालं त्यांचंच झालं, बाकीचे सगळ्यांचं झालेलं नाहीये. खूप जणांचं सिलेक्शन मागच्या वर्षी पण झालेलं नाहीये. यावर्षी जागा कमी आहेत, स्टील जेवढ्या जागा आहेत तेवढे विद्यार्थी त्या ठिकाणी असणारच आहे. आपण त्या लिस्टमध्ये असणार का नाही हा खरा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाला छेदण्याचा काजा आपण करूया की स्ट्रॅटेजी प्लॅनिंगच्या माध्यमातून. राईट, मला असं वाटतं आपण बघूया आता डायरेक्टली की एक थोडंसं अंडरस्टँडिंग 45 दिवसांचं जर आपण बघितलं, मी असं समजतोय की बऱ्यापैकी तुमचा अभ्यास झालेला आहे. अर्थातच बऱ्यापैकी लोकांनी मागच्या वर्षीची पण मेन्स दिलेली आहे. तुम्हाला एक अंदाज आलेला आहे की कुठे काय केलं पाहिजे काय नाही. आपण 2 पेपरला जर डिवाइड केलं म्हणजे पेपर 1 त्याच्यामध्ये आता लँग्वेज आहे, ग्रामर मराठी इंग्रजी, आणि पेपर 2 म्हणजे याच्यामध्ये आपण जीएस इन्क्लूड करतोय. राईट, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो एक महत्वाचा सेक्शन आहे की मॅथ रिझनिंग, जवळपास 22 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि दुसरा महत्वाचा एक पॉलिटी जिथं आपल्याला 15 प्रश्न डायरेक्टली मिळणार आहेत. त्याच्यानंतर जवळजवळ येणार जनरल सायन्स. जनरल सायन्सची फक्त गंमती एक आहे, जनरल सायन्स म्हणलं तर 12 प्रश्न येतात आणि मग इथे आपण जर ऍक्ट ऍड केले 4 प्रश्न, जीपीएस जीआयएस ऍड केलं आणि इथं कम्प्युटर ऍड केलं तर मग ती क्वेश्चनची नंबर संख्या जी ती वाढती. 4 प्रश्न 4 प्रश्न आणि 4 प्रश्न. मेजर स्टेक जो आहे आपला ह्या ठिकाणी आहे तर डायरेक्टली आपण 50-50 करूया आणि 50 मध्ये पण एक 5-5 पॅसेजेस आहेत. बऱ्याच वेळेला काय होतंय, खूप जणांनी मी बघितलं की पॅसेज सोपा जरी आला आणि सोडवायचा राहिला किंवा काय राहिला तर तो 5 मार्काचा जो ऍडव्हान्टेज आहे ना तो बऱ्याच जणांना घेता आलेला नाहीये.
म्हणजे जेव्हा सोपे पॅसेज होते तेव्हाही ती गडबडली, कुठेतरी 7-8 मध्ये राहिले आणि ते 2-3 मार्क जे आहेत ना लँग्वेज मधले ते खूप डिसाइडिंग. आपण 78 वर अडकलोय, 81 असते तर पास झालो असतो. आपण कुठेतरी 75 वर अडकलोय, 77 असते तर पास झालो असतो. पॅसेज मधले 2-2 मार्क आहेत. त्याचंही नियोजन आतापासून आपण केलं पाहिजे. आकडा टेस्ट सिरीज मध्ये मी स्पष्ट तुम्हाला सांगितलं होतं की पॅसेज पूर्ण वाचवण्यात वेळ घालू नका. पहिली लाईन पॅसेजची, शेवटची लाईन, त्याच्यावर अंदाज घ्या, डायरेक्ट प्रश्नाकडे जा आणि रिस्क घ्या. एखादा चुकला तर चुकू द्या, पण वेळ भरपूर वाचणार आहे. तो वेळ आपल्याला दुसऱ्या व्याकरणामध्ये वापरते. आणि हे प्रत्येक टेस्टमध्ये जे डिस्कशन करतोय मी त्यात हीच गोष्ट सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. आपल्या आखाड्या टेस्ट सिरीज ग्रुप सी मेन्ससाठी ऑलरेडी चालू झाली आहे. 3 टेस्ट ऑलरेडी झाल्यात. पुढे येणार 3 टेस्ट पण आहेत. ज्यांनी अजून सोडवले नाही त्यांनी ऑनलाईन पण घेऊ शकता किंवा राहिलेले पेपर तुम्ही ऑफलाईन पण प्रिंट काढून अजूनही सोडवू शकता. तर इथे मला असं वाटतं GS1 बद्दल थोडंसं एक गांभीर्यानं आपण विचार करण्याचा गरज आहे. काय होतं बऱ्याच वेळेला काही लोकांचा इंग्लिशचा ऍप्टिट्यूडच नाहीये. मग आता या क्षणाला, या मुवमेंटला तुम्ही कितीही अभ्यास केला आणि तुम्ही कितीही डिस्कशन केलं, कितीही क्लास लावले तरी सर्टेन लेवलच्यावर मार्क जाणार नाही. काल माझ्याकडे एक विद्यार्थी आला, सर मला टार्गेट 20 आहे. एकदम आपण त्या पद्धतीने असलं पाहिजे. सर मला 20च्या वर कधीच प्रश्न सुटू शकत नाहीत. माझं स्पष्ट म्हणणं आहे की जे 20 टॉपिक आहे आउट ऑफ 50 म्हणजे 50 मधले जर आपण 20 टॉपिक त्यातल्या टू बी व्हेरी स्पेसिफिक 45 मधले 20 प्रश्न जर आपण टार्गेट केले तर मला असं वाटतं फक्त तेवढ्याचा अभ्यास करा, त्याच्यावरच एफर्ट द्या, बाकीच्यांच्या नादीच लागू नका. जर आपल्याला क्लॉजेस जो आहे तो प्रकार आपल्याला जमतच नाही ना, आताही करू नका आणि पेपरमध्ये हे करू नका. माझं स्पष्ट म्हणणं आहे की खूप स्ट्रॅटेजिकली आणि प्लॅनिंगनं केलं पाहिजे. म्हणजे मी तेच परत एक्झाम्पल महेंद्रसिंग धोनीचं चेसिंग करतोय, रनांची खूप गरज आहे. ॲडम झंपाला खेळता येत नाही, 6 बॉल डॉट गेलेत, भारत मॅच जिंकलाय. स्ट्रॅटेजिकली विचार करा, पुढे बॉलर येणार जिथे आपल्याला स्कोअर करता येईल. सेम याच्या बाबतीमध्ये पण आहे. हेवी सोडून द्या. मराठी जर आपल्याला चांगलं जमत असेल 45-48 पर्यंत तुम्ही जाऊ शकता ना. 45 to 48 आपण इथं मिनिमम 45 जरी टार्गेट ठेवलं आणि GS मध्ये अजून स्कोअर करायचा प्रयत्न केला तर मला वाटतं हे पण काही हे नाही. फक्त एक चूक आता ही इथं करू नका, जे टांगापलटी घोडे फरार जे आहे ना, इंग्लिश आपल्याला जमत नाही. आपण इंग्लिश पूर्ण 45 मार्काच्या तयारीच्या मागे लागलोय. आता क्लास लावलाय, आता टेस्ट सिरीज लावली, आता अजून काहीतरी बुस्टर सगळं सोडत बसलोय. आता काही होणार नाही. एक बेसिक ऍप्टिट्यूड असल्याशिवाय मार्कांची जी ग्रोथ आहे ना, वरचे मार्क ते येणार नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. मग इथे तुम्ही इंग्लिशमध्ये टार्गेट करू शकता. आता मी असं कन्सिडर करतो की बऱ्यापैकी बेसिक तुमचं झालेलं आहे. जर तुमचं सगळं बेसिक झालेलं आहे मग त्या पद्धतीनं नियोजन करा. त्यातल्यात सकाळी जो मॉर्निंगचा स्लॉट आहे मला असं वाटतं तो याला राहू द्या. आणि दिवसांमध्ये डिव्हाइड करत असताना रोज ग्रामर करा. असं नका करू 15 दिवस ग्रामर केलं नाहीये आता GSच करतोय. म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत आपल्याला रोज व्याकरणाचं काहीतरी करायचं. पाहिजे तर अल्टरनेट डे किंवा 3-4 दिवस मराठी, 3-4 दिवस इंग्रजी, पण रोजच्या रोज आपल्याला ग्रामर हे टिक झालं पाहिजे. त्याच्यासोबत अजून रोज काय झालं पाहिजे, रोज करंट अफेअर्स आपलं चालू झालं पाहिजे. करंट अफेअर्स किंवा त्याला आपण चालू घडामोडी म्हणतो, रोज न चुकता हे केलंच पाहिजे. प्लस अजून रोज काय केलं पाहिजे तर मॅथ रिझनिंग मी जसं सांगितलं की दुपारच्या जेवणानंतर अर्धा पाऊण तास 1 तास केलंच पाहिजे. रात्री जेवणानंतर अर्धा पाऊण तास केलंच पाहिजे. एक 5-50 प्रश्न म्हणजे ऍटलीस्ट 10 प्रश्न तरी रोजचे सोडवलेच पाहिजेत. जेणेकरून आपल्याला तो स्पीड येईल, ते अॅक्युरेसी येईल आणि एवढं तरी कळेल कुठला प्रश्न अटेम्प्ट करायचा आणि कुठला नाही करायचा. प्रॉब्लेम एकदम सोपा आहे. म्हणजे एक गोष्ट एकदम साधी सरळ आहे पण ते आपल्याला उमजत नाहीये. ग्रुप सी सारखा पेपर आला की हा पेपर थोडा अवघड आहे. यात मला गणित जास्त जमत नाही, मी 20 प्रश्नांच्या नादी लागणार नाही, एवढं जरी ज्यांना कळलं ना त्यांनी यातून वेळ वाचवला, 10चा अटेम्प्ट केले, त्यातले 7-8 जरी बरोबर आले, उरलेला वेळ GSला दिलाय. कट ऑफ किती लागला 48. आणि तेवढेही मार्क काही विद्यार्थी आहेत त्यांना पडलेले नाहीत. फक्त लॅक ऑफ मॅनेजमेंट, लॅक ऑफ स्ट्रॅटेजी, लॅक ऑफ डिसिजन मेकिंग, लॅक ऑफ प्लॅनिंग, बस एवढीच गोष्ट, बाकी काहीच नाही. तुमचा अभ्यास कमी पडत नाहीये किंवा तुम्हाला ज्या काही गोष्टी माहिती पाहिजेत म्हणजे त्यानंतर कळतंय पण वळत नाही ना, हा प्रकार आहे तो आता होऊ देऊ नका. राहिलेले दिवस फार महत्वाचे आहेत. रोज आपल्याला एवढ्या गोष्टी तर करायच्याच आहेत. आता याच्यामध्ये टाइम टेबलमध्ये परत याच्यात घुसण्यात काहीही मजा नाही. बाकी तुम्हाला जर वाटत असेल तर तसा प्लॅन पण आपण डिस्कस करू. मला वाटतं तो प्लॅन काही वर्कआउट होत नाही. तुम्ही तुमच्या लेवलला एक प्लॅन बनवला पाहिजे की उरलेल्या 45 दिवसामध्ये GSचा, माझं स्पष्ट म्हणणं राहील की ह्या 2-3 गोष्टी झाल्यानंतर एक GSचा विषय घ्या कुठला पण, जो तुम्ही ठराविक दिवसांमध्ये करा. पॉलिटी घेणार असेल तर कमीत कमी एक 7 दिवस तरी पॉलिटी करा. 15 मार्क आलाय आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करणं आहे. बाकीचे विषय एक 5 दिवस, काही 3 दिवस, काही
5 दिवस, काही 7 दिवस, अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःच्या लेवलला स्वतःच्या प्रिपरेशननुसार डिवाइड करा. मी म्हणून 7 दिवसात करा, तुमचं 5 दिवसात झालं, 2 दिवस काय उड्या मारत बसायच्या का? त्यामुळं तुमच्या लेवलला, वैयक्तिक लेवलला एक स्ट्रॅटेजी प्लॅनिंग बनवा, सोबत रिव्हिजन इन्क्लूड करा. सगळ्यात महत्वाची, सगळ्यात जे मिस्टेक किंवा जी चूक होते, म्हणजे आताचे जे तज्ज्ञ मेंटर्स आहेत मार्केटमधले, ते पण मला असं वाटतं कुठेतरी एक चूक करतात की रिव्हिजन ही की बाबा आता एक पहिली रिडिंग करू, दुसरी रिडिंग, ते काय सामूहिक वाचनाचा कार्यक्रम नाहीये. दुसऱ्या रिडिंगच्या वेळेस अर्ध्या गोष्टी उडून गेलेल्या असतात, हवेत डायरेक्टली विसर पडलेला असतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, सायंटिफिक इव्हन रिव्हिजन होणं फार गरजेचं. फॅक्च्युअल गोष्टी डेलीच्या डेली झोपायच्या आधी एकदा बघितल्या पाहिजे, 8 दिवसांनी एकदा बघितल्या पाहिजे, 15 दिवसांनी बघितल्या पाहिजे, 1 महिन्यानं, 2 महिन्यानंतर परत एकदा रिव्हिजन झालीच पाहिजे. परीक्षेपर्यंत कमीत कमी 5 ते 6 वेळा फॅक्च्युअल गोष्टी डोळ्याखालून गेल्या पाहिजे. परीक्षेत 100% क्लिक होतं, कुठंतरी वाचल्यासारखं वाटतं, कुठंतरी ऑप्शन इलिमिनेट होतो, राईट. फक्त एक ते सायंटिफिक वेनं रिव्हिजन झाली पाहिजे, राईट. अशा पद्धतीने तुम्ही जीएसचे विषय त्या ठिकाणी डिवाइड करू शकता. त्यात मला असं वाटतं स्कोरिंग जो आहे पॉलिटी, इथे बऱ्यापैकी 95% पर्यंत मार्क पडू शकतात. म्हणजे मला असं वाटतं की 13 आउट ऑफ 15 काहीच प्रॉब्लेम नाहीये, थोडा जरी व्यवस्थित अभ्यास केला तरी. इथे जनरल सायन्स ज्याला जमतो त्यानंच करा. अजूनही सांगतो, जनरल सायन्समध्ये पण 3-4 गोष्टी डिवाइड करा. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, त्यानंतर हेल्थ अँड हायजीन जो आहे तो पण एक. हेल्थ अँड हायजीन खूप सोपा आहे, एकदा बेसिक थोडीशी अंडरस्टँडिंग झाली ना, तिथं मार्क पक्के होणार. बायोलॉजीला खूप कन्सेप्ट लागत नाहीत, प्लांट क्लासिफिकेशन, अॅनिमल क्लासिफिकेशन, ऍटलीस्ट साध्या साध्या गोष्टी तरी बघून घ्या. फिजिक्स केमिस्ट्री काही काही टॉपिक जमत नाहीत, सोडून द्या, आता त्यांच्या नादी लागून काही होणार नाहीये. अजून सगळ्यात महत्वाचा स्कोरिंग आणि मोस्ट निग्लेक्टेड टॉपिक आहे ऍक्ट. ऍक्टवर तुम्हाला कमीत कमी वाटतं इथं 3 प्रश्न येतात. हे 3 पैकी 3 प्रश्न जवळपास नेहमीच तुमच्या बरोबर येऊ शकतात इतक्या लेवलला. फक्त याला निग्लेक्ट करू नका आणि याला रिव्हिजन रेग्युलर करा. 8 दिवसातून एकदा ऍक्ट डोळ्या खालून, 8 दिवसातून एकदा, पुढच्या कमीत कमी 5 ते 6 आठवड्यामध्ये 5 ते 6 वेळा ऍक्ट जर डोळ्या खालून गेले ना, काही परीक्षेत अवघड होणार नाही. इथे GIS GPS याचे PYQ चांगले करा. याच्या PYQ साठी आपण एक प्लॅन करतोय बॅच, जर शक्य झालं तर ती पण सोडवा. याच्यासोबत जे कम्प्युटरचे वगैरे आहेत PYQ, त्या दोघांचं मिळून एक बॅच करण्याचा प्रयत्न आहे. एकदम स्वस्तात, मी सांगेल कितीमध्ये काय वगैरे, तर ते तुम्हाला टेलिग्राम पोल स्वरूपामध्ये सोडवता येतील, जेणेकरून तुम्हाला चहाच्या वेळेस वेटिंगला आहे, जेवणाच्या वेळेस मेसला वेटिंगला आहे, त्यावेळेस कट मोबाईलवर सोडवता येतील. म्हणजे जो आपला वेळ वाया जाणार आहे तो प्रोडक्टिव्ह वेनं आपल्याला वापरता येईल आणि बऱ्यापैकी गोष्टी PYQ मधून त्या ठिकाणी रिपीट होऊ शकतात. इथे मला वाटतं परत एक स्कोरिंगचा एरिया आहे. अजून 1-2 गोष्टी जिथे मला असं वाटतं की आपण काळजी घेतली पाहिजे, ती हे काय, हिस्ट्री आणि दुसरं करंट अफेअर्स. इथे काय होतंय हिस्ट्री आणि करंट अफेअर्स मध्ये, ग्रुप सी सारख्या हिस्ट्रीचे 3-4 प्रश्न अवघड आले म्हणून ते याना कदम किंवा ते काय मोठं पुस्तक 4-5 व्हॉल्यूम ते वाचत बसलो. गाठाळ सरांचं कधी वाचलं नव्हतं, आता वाचतोय. ग्रोवर अँड बेलेकर आता वाचायला घेतलंय, किंवा अजून दुसरं काहीतरी नवीन करतोय. क्लासमध्ये भारी कुठल्या तरी नोट्स आल्यात त्या करत बसतोय. अजिबात त्याच्यात वेळ घालू नका, स्ट्रॅटेजिकली खेळा. तसंही तुम्ही मागच्या 2-3 वर्षात थोडं ऍव्हरेज जरी केलेला असेल ना, तरी मला असं वाटतं 5 प्रश्न तसे बरोबर येतात. 1-2 लॉजिकली सुटले, 7 नेट जरी आले ग्रुप सी सारख्या हिस्ट्रीच्या पेपरमध्ये, तुम्ही जिंकलात, ही गोष्ट लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगेल की डेलीमध्ये 1 किंवा 2 समाज सुधारक जरी केला ना, तरी बऱ्यापैकी प्रश्न तुमचे त्या ठिकाणी कव्हर होऊ शकतात. 1 किंवा 2 समाज सुधारक डेली करा. अशा वेळेस करा जिथं तुम्हाला बोर होते, जिथे तुम्हाला मित्रासोबत गप्पा मारू वाटतंय, तर गप्पा समाज सुधारकावर मारा. अरे बाबा, आंबेडकरांनी ही मुवमेंट आणली होती, तुला माहितीये का, त्यांचं हे मुखपत्र होतं, हे माहितीये का, त्यांनी कोणाला काय म्हणलं. टिळकांच्या बाबतीमध्ये टिळकांनी ब्रिटिशांवर खूप खरमरी टीका केलेली आहे, तर ती कुठे केली आहे, काय केली, याची थोडी चर्चा करा. थोडंसं मला असं वाटतं की तो एक एरिया आहे जिथे तुम्हाला मार्कांची स्कोरिंग करता येऊ शकते. पण जर हिस्ट्रीमध्ये वाहवत गेलात तर अशा वेळेला बाहेर निघा तेव्हा वेळ उरलेला नसेल, कोणी बघायला राहिलेलं नाही, एक गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे तो असा अथांग सागर आहे ना, आतमध्ये घुसायला तुम्ही अभिमन्यूसारखं स्वतः घुसणार, बाहेर निघायचं तुमच्या लक्षात येणार नाही. करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये पण मला असं वाटतं तीच गोष्ट आहे की इयरबुक सगळ्याचं सगळं 10,000 फॅक्ट तुम्ही ह्युमनली इम्पॉसिबल आहे सगळ्या लक्षात राहणं. म्हणजे ते क्लेम करायसारखं चांगलं असतं, खूप क्लास होला, आपण पण क्लेम करतो, पण आपण एक गोष्ट करतो की मिनिमम कंटेंट आपलं 1 महिन्याची PDF आपली 10 ते 12 पेजमध्ये बसते आणि त्यातून आपण जर समजा 10 पैकी 7-8 पर्यंत हिट करू शकत असेल तर मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. 10,000 फॅक्ट मधून 10 पैकी 10 येणं आणि 100 फॅक्ट मधून 10 पैकी 7 येणं, याच्यामध्ये पर्सेंटमध्ये मार्जिन खूप मोठी आहे, याचा तुम्ही गांभीर्याने विचार करा. इथे खूप जास्त अडकू नका करंट अफेअर्स मध्ये. पण सगळ्या 50-60 मिलिटरी एक्सरसाइज पाठ करत बसलो
आणि आयोगाने एकदम सिंपल साधा प्रश्न विचारला करंट अफेअर मधला, ज्याच्यामध्ये आपण कन्फ्युज झालो. काहीही फायदा नाही. स्ट्रॅटेजिकली प्लॅनिंगने तिथे पण खेळा. मला वाटतं जीएस मध्ये जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये स्पेसिफिकली म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल आहे, महाराष्ट्र भूगोलासाठी आता सौदी सरांचं करण्यात मजा नाहीये. तुम्ही पूर्वी केलेलं आहे, त्याच्यावर चांगलं अंडरस्टँडिंग झाले, स्वतःच्या नोट्स काढलेत, आता 100% रिव्हिजन करा. आत्ताचा एरिया जो आहे, आताचा जो टाइम आहे मेनली तो आहे रिव्हिजन करण्याचा. रिव्हिजन दिस इज मस्ट. म्हणजे नवीन काहीच नको, नवीन काहीच नको. का माहितीये का, आता ही वेळ नाहीये नवीन वाचणं, समजून घेणं, परत त्याला रिवाइज करणं, त्याला अडॉप्ट करणं, ही वेळ नाही. आधी जे केलं असेल एखादा सोर्स तुम्हाला असं वाटत असेल माझा खूप चांगला नाहीये, काही फरक पडत नाही, आणि माझं असं म्हणणं आहे सोर्सेस 19-20 जास्त मॅटर करत नाहीत, तुमचा मॅटर करतो तो अप्रोच. तुम्ही त्या सोर्समधून काय करता, किती पद्धतीने रिव्हिजन करता, पेपरमध्ये त्याचा कसा वापर करता, दॅट मॅटर्स अ लॉट, राईट. त्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला त्या ठिकाणी रिव्हिजन करणं हे फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आताच्या केसला मॅथ, रिझनिंग आणि महत्वाचं म्हणजे लँग्वेज, याला दुर्लक्ष करू नका. भले असं वाटतं की मला हिस्ट्रीमध्ये अजून हे वाचायला पाहिजे, मी इकॉनॉमीमध्ये अजून हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. नेट बघा, 200 पैकी 10 मार्क, 5% 5% मार्क आहेत. मराठी ग्रामर 45, नाही म्हटलं तरी तुम्हाला ते 23-23.5% मार्क 200 पैकी जर आपण जेव्हा विचार करतो तेवढे मार्क, 200च नाही 400 सॉरी, जेव्हा प्रश्नांमध्ये आपण बोलतो दुप्पट मार्क आहेत, तुम्ही त्या पर्सेंटमध्ये विचार करा त्या पद्धतीने, किंवा प्रश्नांच्या बाबतीमध्ये पण पेपर करा. अजून सगळ्यात महत्वाचा दुर्लक्षित राहिलेला जो विषय आहे एक, की ज्याच्यामध्ये टेस्ट सोडवणे. टेस्ट सोडवणे हे का गरजेचं आहे, का महत्वाचं आहे. आपण टेस्ट सिरीज सुरू केली आहे म्हणून नाही, आपल्या आखाड्याला तर रिव्ह्यू पण चांगले, तो भाग सोडून द्या. पण अल्टिमेटली पेपरमध्ये जाऊन काय करायचंय, 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे. रोज एक पेपर सोडवा, अल्टरनेट डे लँग्वेजचा, अल्टरनेट डे जीएसचा. रोज एक ट्रिगर बसू द्या स्वतःला, अरे माझं इथं कुठेतरी चुकते, अरे हे माझं जमत नाहीये, मला याच्यावर काम केलं पाहिजे, अरे माझा हा एरिया तरी वाईजच करायचा राहून गेला. टेस्टमध्ये गेल्यावर कळलं, अरे ऍक्टर 2-3 प्रश्न आले आणि त्यातले माझे 2 चुकलेत, अरे ऍक्ट केले पाहिजे. हे तुम्हाला आता कळणं गरजेचं आहे. मेन पेपर झाल्यावर बाहेर आल्यावर फक्त तुम्ही येणाऱ्या पुढच्या पिढीला मार्गदर्शनासाठीच उरता, स्वतःच्या सिलेक्शनसाठी काही उरत नाही. आता टेस्ट अशी गोष्ट आहे जी तुम्हाला रोज सांगणार आहे, तू इथं चुकतोय, तू इथं करेक्शन केलं पाहिजे, तुझा फोकस तू इथं आणला पाहिजे, तुझी रिव्हिजन कमी पडते, तुझं कन्फ्युजन वाढतंय, तुझी कन्सेप्ट क्लिअर नाहीये, तुझा हा महत्वाचा टॉपिक अजून टच केलेला नाहीये, ते तुला रोजच्या रोज ट्रिगर देण्याचं काम त्या ठिकाणी टेस्ट सिरीज तुम्हाला होणार आहे. आपली आखाडात राहा, मी तर म्हणेल कंपल्सरी ती पण सोडवाच, त्यासोबत अजून भरपूर टेस्ट सोडवा. आपल्या फक्त नाही म्हटलं तर किती 5-6 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहेत, 6-2-12 पेपर आहेत, तुम्हाला अजून मार्केटमधून भरपूर पेपर घ्यायचे, ते सोडवायचे, लँग्वेजचा एक आणि इकडचा एक. अशा पद्धतीनं रोजच्या रोज पेपर सोडवा. रोजच्या रोज पेपर सोडवल्यानंतर त्यात मार्कांमध्ये गुंतू नका. मार्क हा खूप मोठा ट्रॅप आहे, एखादा अवघड एखादा सोपा, जास्त आले तर हुरळून जातो, कमी आले तर डिप्रेशनमध्ये जातो. मार्क बघूच नका, इम्प्रूव्हमेंट बघा, कुठं चुकतंय, मी अजून काय करू शकतो, यातून माझं काय शिकलंय, अभ्यासामधले बदल असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, याच्यावर थोडंसं काम करा. आणि हे सगळं करत असताना पीवायक्यूला निग्लेक्ट करू नका. पीवायक्यूला निग्लेक्ट करू नका याचा अर्थ काय, ज्यांनी 4-4, 5-5 वर्ष केले ना, पीवायक्यू पाठ झालेत, आता पीवायक्यू सोडवण्याचा वेळ नाही. ज्याला सोडवायचे त्यांना आपली पीवायक्यू डिसेक्शनची बॅच आहे, तिथे तुम्ही त्या ठिकाणी टेलिग्राम स्वरूपामध्ये क्वेश्चन त्या ठिकाणी सोडू शकता. आयोगाचा फॉन्ट आहे, आयोगाचे स्क्रीनशॉट आहे, त्यामुळे तो फील तुम्हाला येईल की आयोगाचा पेपर आहे. पण माझं असं म्हणणं राहील की हे फक्त याचा अनालिसिससाठी वापर करा. म्हणजे मी जस्ट असं सहज बोलताना सांगत असतो की एक टॉपिक आहे, ह्या टॉपिकची तयारी कशी करायची हे तुम्हाला पीवायक्यू सांगणार. म्हणजे याला तोंडी लावायचं, याला चुरून खायचं, याला मासून खायचं, का याला बाजूला ठेवायचं, चमच्यानं खायचं, का याला कशानं खायचं, हे सगळं तुम्हाला पीवायक्यू सांगणार आहे. साऊंड टॉपिकवर राज्यसेवा पूर्वमध्ये मॅक्झिमम न्यूमेरिकल्स विचारले, कन्सेप्टवर प्रश्नच नाहीये. आला तर एखाद दुसरा फॅक्टवर आहे की बाबा साऊंडचं जे वहन आहे तर ते मीडियम मध्ये जास्त होणार आहे, कमी होणार आहे, व्हॅक्यूम मधून जाणार आहे का नाही जाणार आहे. फार थोडेफार प्रश्न असे असतात जे कन्सेप्टवर, आपल्याला तिथे जास्त डोकं आपटायची गरजच नाहीये. लाईट टॉपिक घ्या, किंवा असं प्रत्येक विषयाचं तुम्हाला एक अंडरस्टँडिंग आलं पाहिजे की ह्या टॉपिकमध्ये मी कुठपर्यंत खोलात गेलो पाहिजे किंवा याची तयारी काय केली पाहिजे. तर त्यासाठी पीवायक्यू अनालिसिस फार गरजेचं आहे, राईट. याच्यानंतर अजून जे युजली ज्या गोष्टी असतात त्याच की पेपरच्या मार्कांचं टेन्शन घेतलंच नाही पाहिजे, युजली मी सांगत असतो, इम्प्रुव्हमेंटवर आपण काम केलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन मी थोडंसं एक तुम्हाला अनालिसिसच्या बाबतीमध्ये एक सांगेल की हे मायक्रो अनालिसिस मी नेहमी सांगतो आणि खरे रिझल्ट इथून येतात.
आता मला वाटतं टाइमपासवाल्यांनी बऱ्यापैकी व्हिडिओ बंद केला असेल आणि दुसरीकडचे व्हिडिओ सर्च करायला गेले असतील. आता खरे अभ्यासू विद्यार्थी ज्यांना गरज आहे त्यांसाठी हा महत्वाचा विषय आहे. मायक्रो अनालिसिस मध्ये आपण दोन गोष्टी एक केल्या पाहिजे, एक तर टॉपिक आणि त्यात तुमची तयारी. आपण याला 5 स्टार देऊया आणि याला 5 स्टार देऊया. आता आपल्याला फक्त एवढं बघायचंय की जो महत्वाचा टॉपिक आहे त्याची माझी तयारी काय झालेली आहे. एखादा टॉपिक आहे त्याच्यावर आयोगानं कायम प्रश्न विचारलेत, त्याची तयारी कमीत कमी 4 ते 5 स्टार मध्ये माझी झाली पाहिजे. एखादा टॉपिक 3 ते 4 पर्यंतचा आलेला आहे. कधीतरी आयोगाने एखादा दुसरा रॅन्डम प्रश्न विचारला, 1 स्टार आहे, सोडून द्या, जास्त काही टेन्शन घेण्याची गरज नाही. फक्त त्याचं वरवरचं बघून घ्या. सेम हे मी वापरतो ते कोर पेरिफेरी मॉडेल. कोर पेरिफेरी, कोर आणि पेरिफेरी. काय होतं, कोर जो आहे जिथं स्टॅटिक पार्ट आहे तिथं मी जो रूल बनवलेला आहे 30-70 रूल, 30% सिलेबस असा ज्याच्यावर 70% प्रश्न येणार आहेत, तो आपला फोकस झाला पाहिजे, तो आपला टार्गेट झाला पाहिजे. एफर्ट तिथे गेले पाहिजे. खटक्यावर बोट जाग्यावर पलटी ते 30-70 मध्ये, राईट. त्यामुळे हे 100% करा, प्रत्येक विषयाचं प्रत्येक टॉपिकचं, आणि तिथं स्वतःला टेस्ट करा आणि आतापासून प्लॅनिंग करा. कारण हा टॉपिक महत्वाचा आहे. जर मी पॉलिटीचा 7 दिवसाचा अभ्यास करणार आहे, पॉलिटी माझं अमेंडमेंट चुकतायत, माझे आर्टिकल चुकतायत, त्याला जास्त वेळ द्या, त्याला टेक्स्ट बनवा, त्याला न्यूमॅनिक्स बनवा, ते चुकता कामा नये. एखाद दोन डायरेक्टली अमेंडमेंटवर क्वेश्चन येणार आहे. पंचायत राज जो आहे, आपण लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जे म्हणतो, त्यातल्या आर्टिकलवर प्रश्न विचारणार आहे. फायनान्स कमिशन कुठं आहे, इलेक्शन कमिशन कुठं आहे, ग्रामसभाचं आर्टिकल कुठं आहे, हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. डीपीएसपी मधले छोट्या छोट्या गोष्टी आता लक्षात ठेवा. फंडामेंटल राईट्सचं त्यांनी आतापर्यंत सिक्वेन्स विचारलेला आहे. अजून तुम्हाला प्रिअम्बल मधला सिक्वेन्स, लिबर्टी, जस्टिस, इक्वॅलिटी कुठल्या सिक्वेन्स नाही हे तुम्हाला माहित पाहिजे. त्याला आपण म्हणतो वर्ड सेक्युलर आहे, तो कुठल्या अमेंडमेंटनं ऍड केलेला आहे, इथपर्यंत तुमची क्लॅरिटी एक्झॅक्टली असली पाहिजे. आणि मार्क तुम्हाला इथं पडणार आहेत, रिझल्ट तुम्हाला इथे येणार आहे. हे मी शेवटी ठेवण्याचं कारण तेच होतं की हा आपला क्रक्स आहे, हा आपला कोर आहे, सगळ्यांना द्यायचा नसतो. टाइमपासवाले बऱ्यापैकी निघून गेलेले असतात. याच्या व्यतिरिक्त मला वाटतं फार जास्त अजून काही सांगण्यासारखं नाही. बाकी जर काही असेल तर फ्री मेंटरिंग मध्ये मी तुम्हाला ऑफलाईनला इथे भेटतो जे पुण्यामध्ये, ऑनलाईनमध्ये पण त्या ठिकाणी अवेलेबल आहेच आहे. आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी, मी म्हणलं, आपली एकदा टेस्ट सिरीज सोडून बघा. पेडच घेतली पाहिजे असं काही गरजेचं नाही. कोणी मित्रांनी लावली असेल त्याचा पेपर बघा, पण सोडवा. आपण त्याच्यावर प्रचंड मेहनत घेतोय, सायंटिफिकली डिझाईन आणि थीम बेस्ड आहे की मागच्या 4-5 वर्षातल्या पेपरचं अनालिसिस करून आपण त्या ठिकाणी सोडवतोय, ते देतोय. आणि हा अजून एक महत्वाची की ही जी परीक्षा आहे संयुक्त, कुठली पण परीक्षा जिथं 60 मिनिटात 100 प्रश्न येतात, म्हणजे जिथे जिथे 60 मिनिट 100 प्रश्न येतात, अभ्यासानं फक्त कोणी पास होत नाही. अभ्यास जस्ट एक बेस आहे, त्याच्यासोबत तुम्हाला बाकीच्या गोष्टी लागतात, स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग, आणि सगळ्यात महत्वाचं अप्रोच. अप्रोचचं काम काय? जिथे कंटेंट कमी पडला तिथे योग्य उत्तरापर्यंत जाण्याचा एक मार्ग, त्याला आपण म्हणतो अप्रोच, त्याला म्हणतो ठोकताळे. की तुम्हाला सायन्स जमत नाही ना, एलसीएम ऑडमेना उठणं, 10 प्रश्न सोडवा, कमीत कमी 6 ते 7 तिथं बरोबर येतात. आपलं कमीत कमी याच्यामध्ये एफर्टमध्ये जास्तीत जास्त मार्क वाढवण्याचं एक यंत्र त्याला आपण म्हणू शकतो, आणि तोच तुमचा पास होण्याचा मंत्र. काय की जे आपलं मिनिमम कंटेंट आहे त्याचा वापर करून उत्तरापर्यंत जाण्याची जी कला आहे किंवा जे स्किल आहे ते अप्रोचच्या बॅच पण आपली ग्रुप सी मुख्यसाठी पण चालू झालेले आहेत. त्यात काही मॅथ रिजनिंगचे जुने व्हिडिओ ते पण बघा. नवीन व्हिडिओ पेपर वाईज असणार आहेत. मला काल मला वाटतं युट्यूब कमेंट का कुठेतरी विचारत होतं त्याचे फीचर्स काय आहेत, तर ते पेपर वाईज असणार आहेत आणि एक 10 ते 15 दिवसामध्ये सगळे संपून जातील. 1 तासाचा एक पेपर मागचा असा एक 10 पेपर मिनिमम आपण त्या ठिकाणी 10 तास मिनिमम लागतील. पण मला असं वाटतं ते एक अस्त्र, शस्त्र, ब्रह्मास्त्र तुमच्यासोबत राहील की जिथं मला कन्फ्युजन होईल, जिथं माझा अभ्यास कमी पडेल तिथं तुम्हाला त्याचा वापर होईल. आणि हे 60 मिनिटं याच्यामध्ये ही परीक्षा जेवढी अभ्यासाची त्याच्यापेक्षा जास्त पेपरमधल्या डिसिजन मेकिंगचे, पेपरमधल्या स्ट्रॅटेजीचे, ऐन वेळेला शिफ्ट होण्याची जी कला आहे ती तुमच्यामध्ये असली पाहिजे. या सगळ्या अनुषंगानं परत एकदा आपण भेटूयात शेवटच्या 30 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये काय केलं पाहिजे काय नाही. तोपर्यंत जर काही अडचण असेल, काही क्वेरी असेल, हे जे नंबर दिलेत खाली त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता, मला पर्सनली भेटू शकता, राईट. याच्यापेक्षा जास्त मला वाटतं आता तरी काही बोलायला नाहीये. सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.